नमस्कार मित्रांनो. आज आत्ता जो दिवस होता तर त्यामध्ये आज थोडेफार चेंजेस होते वर्कआउटच्या टायमिंगमध्ये, कारण की आज जरा गुढीपाडवा असल्यामुळे थोडासा टायमिंगचा डिफरन्स होणार होता आणि तो याच्या दिवशी आज गॅप न पाडता वर्कआउट करणं गरजेचं होतं, जे की आज केलं. सकाळच्या वेळेत आज जिम बंद होती, त्यामुळे संध्याकाळी आज जिमला जावं लागलं. पण संध्याकाळी गेल्यामुळे सुद्धा थोडंसं वर्कआउटमध्ये पण थोडासा डिफरन्स मी फील केला. ती थोडीशी एनर्जी वेगळी असते सकाळी आणि संध्याकाळी ती थोडीफार वेगळी असते हे जाणवलं. पण ठीक आहे. काल गुढीपाडवा असल्यामुळे संध्याकाळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुढीपाडव्याच्या नववर्षानिमित्ताच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्या कार्यक्रमाहून येईपर्यंत लेट झालं होतं. त्यामुळे कार्यक्रमाला झाल्यानंतर मी जिमला गेलो. हे करेपर्यंत मला जवळपास 8:15 झाले होते आणि वॉर्मअप करून एक्सरसाइज सुरू करेपर्यंत मला 8:45-9 वाजले होते. त्यामुळे माझ्याकडे फक्त 1च तास होता. त्या 1 तासामध्ये मला माझं पूर्ण वर्कआउट संपवायचं होतं, मला स्ट्रेचेस करायचे होते आणि मग घरी जायचं होतं. त्यामुळे जी फायनली मी जी एक कष्ट करतो आहे, मेहनत करतो आहे, ज्या एका गोलला धरून की मला वर्कआउटचा टायमिंग जो येतो तो रिड्यूस करायचा आणि तासाभरामध्ये मला माझं वर्कआउट कंप्लीट करायचं आहे. तर त्यासाठी कालचा एक पूरक असा दिवस होता आणि चॅलेंजिंग दिवस होता, कारण की काल करणं गरजेचं होतं. जर मी काल समजा मी आज जर केलं नसतं तर मग माझं थोडंसं मला वायबल टाईप झालं असतं. स्टील मी कंप्लीट करू शकलो नाही अनफॉर्च्युनेटली, पण मी जवळपास 4 सेट आणि 3 सेट असे 7 सेट हिट केले. 4 चेस्टचे आणि 3 बॅकचे. एक सेट राहिला माझा, पण आय वॉज स्टील सो क्लोज. त्या गोष्टीचा मला आनंद आहे, कारण की एक परफॉर्मन्स जो आहे तर तो वरवर जातो आहे, या गोष्टीचा आनंद आहे. कारण की आय एम फिलिंग दॅट आय एम 1% मोर बेटर दॅन यस्टरडे आणि हेच मला हवं आहे. मला एकाच दिवशी डिरेक्टली 50%, 60%, 20%, 30% इम्प्रूव्हमेंट करायची नाही आहे. मला 1% जरी मी इम्प्रूव्हमेंट करत असेल दिवसाची, तरी पण ती माझ्यासाठी इनफ आहे. सो त्याच्यामुळे 1 तासाभरामध्ये पण नाही, आज जवळपास 50 मिनिटांमध्ये माझं वर्कआउट कंप्लीट झालं आणि या 50 मिनिटांमध्ये मी 7 सेट्स परफॉर्म केले. त्याच्यामध्ये 4 जे होते चेस्टचे, त्याच्यामध्ये डिक्लाईन, बेंच प्रेस, इन्क्लाईन, त्यानंतर केबल फ्लाईज. आणि आज बॅकसाठी मागच्या वीकमध्ये डेडलिफ्ट केलं असल्यामुळे या वीकमध्ये बेंट ओव्हर रोज केले, पण यावेळेस बेंट ओव्हर रोज रॉडवर केले. त्याच्या मागच्या वीकमध्ये म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा आपण वर्कआउट केलं होतं तेव्हा बेंट ओव्हर रोज आपण डंबेल्सने केले होते. सो हे डंबेल्स आणि बार अल्टरनेट आणि एक वेळेस डेडलिफ्ट असं सध्या पूर्ण रुटीन चालू आहे. सो आज बेंट ओव्हर रोज बारवर केले आणि त्यानंतर लॅट पुल डाऊन, सिटेड रोज आणि त्यानंतर मी स्ट्रक्स करणार होतो, पण टायमिंग रेस्ट्रिक्शन्स असल्यामुळे ते करू शकलो नाही. पण तरीसुद्धा या पूर्ण एक्सरसाइजेसमध्ये सेट्समधलं टायमिंग खूप कमी असल्यामुळे थोडंफार जेव्हा मी लॅट पुल डाऊन करत होतो तर तेव्हा जेव्हा मी होल्ड केलं बारला इसेंट्रिकमध्ये, तर तेव्हा मला थोडेसे अँटेरियरमध्ये मला पेन फील झालं. म्हणून मी माझं वेट स्ट्रॅकमधलं वेट जवळपास 20% कमी केलं आणि मग सेट परफॉर्म केला. मला भीती वाटत होती या गोष्टीची की ती वाढेल, तो पेन वाढेल म्हणून, पण फॉर्च्युनेटली ते तसं झालं नाही. मी थोडासा रेस्ट घेतला 2 ते 3 मिनिटांचा त्या फक्त एका सेटसाठी आणि ते रिकवर झालं. थोडंसं पाणी वगैरे पिलं, त्या गोष्टीमुळे ते रिकवर होऊन गेलं, त्यामुळे तेवढा प्रॉब्लेम झाला नाही. पण एक गोष्ट मला जाणवते आहे की प्रॉपर ATP रिकवर नाही झाल्या किंवा आपण मसलला रिकव्हरी टाईम नाही दिला तर या गोष्टी होऊ शकतात आणि या गोष्टींचं इंजुरीमध्ये पण जे प्रमाण आहे ते वाढू शकतं. त्यामुळे जी माझं टार्गेट आहे की मला एका तासामध्ये वर्कआउट कंप्लीट करायचं आहे, हे तासामध्ये कंप्लीट करण्यासाठी माझं कार्डिओवॅस्क्युलर सिस्टमसोबत माझे मस्क्युलर एंड्युरन्स लवकरात लवकर रिकवर होणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मस्क्युलर एंड्युरन्स होण्यासाठी आपण जनरली ज्या एक्सरसाइजेस करतो, क्रॉस ट्रेनर असेल किंवा मग लाँग टर्मसाठी एक्सरसाइजेस ज्या करतो आपण, तर त्या थोड्याशा कराव्या लागतील. सध्या कार्डिओमध्ये आपण टोटली कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमवरती फोकस करतो आहे आणि हार्ट रेट कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. पण जसं दिवस जातील तसे हळू का होईना या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. त्या गोष्टी आपण सुरू करूयात भविष्यात नक्कीच. बाकी आज संध्याकाळ असल्यामुळे किंवा गुढीपाडवा असल्यामुळे पूर्ण दिवसामध्ये डाएट मात्र प्रॉपर करण्याचा मी प्रयत्न केला, पण गुढीपाडवा असल्यामुळे आज अंडे खाता आले नाही. त्याच्यामुळे त्याऐवजी सकाळी पोहे वगैरे खावे लागले. घरी असल्यामुळे थोडंसं मी अर्धा चमचा आम्रखंड घाललं. या गोष्टीमुळे मला उद्या जर बोलणार ऑब्व्हियसली, पण ठीक आहे. थोडं सण असल्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करावं लागलं. पण छान झालं बाकीचं वर्कआउट आणि पूर्ण दिवसामध्ये मी खूप कंट्रोल केलं. घरी छान पुरण वगैरे बनवलं असूनसुद्धा मी त्याला
हात लावला आणि खाल्ला नाही. या गोष्टीमुळे घरच्यांकडनं किंवा आईकडनं मला थोडंसं असे तिरकस नजर भेटते आहे की तू का करतो आहेस म्हणून. पण ही एक चॅलेंज घेतली आहे आणि ती चॅलेंज कंप्लीट करण्यामध्ये खूप जास्त मजा येते आहे आणि तिचे रिझल्ट दिसायला लागलेत. सो आता एक वीक कंप्लीट झाला आहे ॲक्च्युली आणि आज 8वा दिवस आहे. सो एक चांगला फील येतो आहे, सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट पण दिसत आहेत, बॉडीकडनं रिस्पॉन्ड पण येतो आहे, त्यामुळे छान वाटतं आहे. बाकी छान गेला दिवस. उद्या भेटूयात, तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.